हरिओम. नारद भक्तिसूत्र योगदासांचे प्रवचन अनुवाक चौथा भक्ती महात्म्य सूत्र क्रमांक 27. ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात् दैन्यप्रियत्वात् च. परमात्म्याला अभिमानींचा द्वेष आहे आणि दैन्याबद्दल प्रेम आहे. गैरसमज पसरविणारं सूत्र आहे, परंतु त्याचा अर्थ नीट समजून घेतला तर भक्ती ही सर्वश्रेष्ठ का आहे ते समजते. कर्म, ज्ञान, योग यापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे असे देवर्षी नारद मुनींनी सांगितले. त्याचं पहिलं कारण मागील सूत्रात सांगितलं. या सूत्रात ते त्याचं दुसरं कारण सांगत आहेत. येथे 2 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिले म्हणजे परमात्म्याला अभिमानींचा द्वेष आहे आणि दुसरे म्हणजे परमात्म्याला दैन्याबद्दल प्रेम आहे. पहिले म्हणजे परमात्म्याला अभिमानींचा द्वेष आहे. कर्मयोगी म्हणतो की मी इतके कर्म केले आहे, जसे अध्यात्मामध्ये करायला पाहिजे तसेच निष्काम कर्म केले आहे. आता मी साक्षात्काराला योग्य झालो आहे. ज्ञानी म्हणतो की मी अज्ञान झटकून दिले आहे, मला आता परमात्मा म्हणजे काय ते चांगले समजले आहे. मी ज्ञानाने परमात्म्याला चांगला जाणतो. मी आता साक्षात्काराला योग्य झालो आहे. तेव्हा आता मला साक्षात्कार त्वरित झाला पाहिजे. योगी म्हणतो की मी शरीरातील योग ऊर्जा प्रज्वलित करतो, ती विद्या मी शिकलो आहे. मला कुंडलिनी शक्ती जागृत करता येते. आता मला त्या अवस्थेत समाधी प्रसाद प्राप्त होऊन साक्षात्कार झाला पाहिजे. जसं काही अध्यात्म किंवा साक्षात्कार म्हणजे गणित आहे. 2 + 2 = 4. अमुक केले, तमुक माहीत झाले, अमुक तमुक साध्य झाले की साक्षात्कार नावाची पदवी द्यायची आहे. कर्माचा, ज्ञानाचा, योगशास्त्राचा अभिमान असतो. या ज्ञानींच्या ताठ्याचा द्वेष परमात्मा करतो, म्हणजे तो त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. या अभिमानींचा ताठा नष्ट होण्याची तो वाट पाहतो. परमात्म्याला कसलीही घाई नाही. जेव्हा हे कर्मयोगी, ज्ञानयोगी, योगशास्त्री परमात्म्याचे महात्म्य ओळखतात आणि श्रद्धेने त्याच्यापुढे ते आपली विद्वत्ता अर्पण करतात, तेव्हाच परमात्मा त्यांना प्रसन्न होतो. दुसरं म्हणजे परमात्म्याला दैन्याबद्दल प्रेम आहे. ज्यांच्याजवळ काहीही नाही त्यांच्यात परमात्मा तत्पर भरून जातो. भक्त सांगतो, देवा माझ्याजवळ काहीही नाही, मला तुझ्याकडे येता येत नाही. मी पामर, अडाणी आहे. तू कोठे आहेस, कसा आहेस तेही मला माहीत नाही. तू आहेस हेही मला माहीत नाही. तरीसुद्धा अज्ञाताची यात्रा मी करत आहे. असलास तर ये, मला आनंदच वाटेल. त्यातून नसलास तरी राहू दे. असलास तर जिथे असशील तेथे आरामात बस. माझा तुला येथूनच नमस्कार असो. भक्त पूर्ण शरणागती पत्करून भक्ती करत असतो, सेवा करत असतो, वाट चालत असतो. परमात्मा या अशा रिक्त भक्तासाठी धावत येतो. या दैन्यावस्थेतील भक्ताबद्दल त्याला प्रेम आहे. कारण भक्त साधा सरळ आहे, त्याला अभिमान नाही, अहंकार नाही. त्यामुळं तो जसा आहे तसाच तो परमात्म्यासमोर जातो. परमात्म्याबद्दल अगोदरच काही बाळगून जात नाही. त्यामुळे परमात्माही मोकळेपणाने भक्ताला भेटतो. अहंकार असेल तेथे परमात्म्याचा प्रकाश उजळू शकत नाही. प्रकाश उजळायला काळोख बरा वाटतो. जेथे अगोदरच कर्माचा, ज्ञानाचा, शास्त्रांचा प्रकाश आहे तेथे आणखी प्रकाश कसा उजळणार? अशा ठिकाणी परमात्मा प्रगट होत नाही. पाणी पर्वत शिखरात जिरत नाही, ते तिथे टिकत नाही. पर्वत ताठपणे उभे असतात, ते अगोदरच भरलेले आहेत. तेथे पाण्याला सामावायला जागा नाही. पाणी तेथून वाहून खाली जाते, परंतु खाचखळग्यात पाणी जाते. खाचखळगा भरता येतो, कारण खाचखळग्यात पाण्यासाठी जागा असते. परमात्मा जाणतेपणाचा ताठा, अभिमान असलेल्या ठिकाणी प्रगट होत नाही.
अभिमानींचा अभिमान नष्ट झाला की तो भक्त होतो, परमात्मा तेथे प्रगट होतो. भगवंत श्री वैभवसंपन्न राजा दुर्योधनाकडे जेवायला गेले नाहीत. ते 18-20 दारिद्र्य असलेल्या विदुराकडे जेवायला गेले. भगवंत श्रींनी गरीब सुदाम्याचे पोहे मोठ्या प्रेमाने खाल्ले. सूत्र क्रमांक 28. तस्या ज्ञानम एवं साधनम इति एके. एक विद्वान म्हणतात की भक्ती साध्य करायचं ज्ञान हे साधन आहे. देवर्षी नारद मुनींनी मागील सूत्रांमधून जशा काही अधिकारी व्यक्तींच्या त्यांची नावे उद्घृत करून भक्तीच्या व्याख्या सांगितल्या, त्याचप्रमाणे आता ते भक्तीबद्दल काही विद्वानांची मते सांगत आहेत. ही मते कोणा विशिष्ट व्यक्तीची नसून अनेक विद्वानांची ती असू शकतील. यास्तव येथे त्यांनी कोणाची नावे दिलेली नाहीत. परंतु त्या काळी प्रचलित असलेली भक्तीबद्दल मते आता ते पुढील काही सूत्रांमधून सांगत आहेत. भक्तीबद्दल पहिले कोणा एका विद्वानाचे मत म्हणजे भक्ती ही ज्ञानाने प्राप्त होते. यामागे काही कारण असू शकते. ज्याची भक्ती करायची त्याची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीचे ज्ञान आपल्याला असावे लागते. ती व्यक्ती खरोखरच अधिकारी आहे की नाही हे माहीत असणे अतिशय आवश्यक आहे. सध्याच्या युगामध्ये आपण पाहतो की चटकन कोणावर विश्वास ठेवणे अवघड आहे. एखाद्या भोंदूवर श्रद्धा बसते आणि मग फसवणूक केली जाते. सर्व काही लयाला गेल्यावर लक्षात येते की आपण ज्याच्यावर विश्वास ठेवला, श्रद्धेने ज्याची भक्ती केली, तो भोंदू निघाला. पस्तावायची वेळ येते, परंतु वेळ निघून गेलेली असते. तसेच जर एखाद्या अगदी प्रामाणिक परंतु चुकीच्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवला, त्याची श्रद्धेने भक्ती केली, तर त्यामुळे काहीही साध्य होणार नाही. कदाचित नुकसानच होईल. काही जण नुसतेच चांगले असतात, त्यांच्यात शोधूनही अवगुण सापडणार नाही. परंतु अशा व्यक्तीपासून आपले इच्छित साध्य होणार नाही. आपला वेळ विनाकारण वाया जाईल. परंतु जर आपल्याला नक्की माहीत असेल की अमुक गोष्ट आहे आणि ती मिळवण्याचा मार्ग अमुक आहे, तर आपण अति योग्य पद्धतीने प्रयत्न करू. आपला प्रवास योग्य दिशेने सुरू होईल. निदान उलट मार्गाने तरी आपण इच्छित स्थळापासून दूर जाणार नाही. यास्तव भक्तीसाठी ज्ञान आवश्यक आहे असे काही जण म्हणतात. हरिओम.